तिबेटमध्ये आणखी एक जलाशय फुटल्याची चीनची माहिती. नेपाळला सतर्क राहण्याचे आदेश. नेपाळच्या सरकारकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन. कैलास मानसरोवरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू. मुंबईतले 60 पर्यटक मिलिंद चितळेंच्या टूर्स अँड ट्रॅक कंपनीकडून गेले होते. कुणाशीही संपर्क नाही, नातेवाईक चिंतेत. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींच्या रिलॉन्चिंगचा काँग्रेसचा डाव. भाजपचा गंभीर आरोप. राजकीय पोळी भाजण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटवलं जात असल्याचा दावा. सोनिया गांधींच्या आगामी पुस्तकावरून नवा वाद. पुस्तक छापण्यास पेंग्विन रँडम हाऊसचा नकार. पुस्तकातला काही भाग काढण्याची प्रकाशन संस्थेची मागणी. कोणताही भाग हटवण्यास सोनिया गांधींचा नकार. कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्यांनी आणि अर्ज फेटाळण्यात आलेल्या सगळ्यांनी अंतर्वलीत यावं. मनोज सरांगेंची साथ. तर कुणीही आत्महत्या केल्यास आंदोलन बंद करेन, सरांगेंची तंबी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी ऋतुजा पाटीलचे नवे व्हॉट्सअप चॅट समोर. पेपर फोडण्यासाठी 50 लाख मोजल्याचा दावा. तर नंदुरबारमध्ये आरोपींच्या घराची झाडाझडती. मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. पीआरओ बदलण्याची मागणी. 25 लाख रुपयांच्या सोशल मीडिया टेंडरवरून झाला होता वाद. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुदतवाढ दिल्यावर शिवसेना नाराज असल्याची सूत्रांची माहिती. मराठीच्या मुद्द्यावर मंत्रिपद सोडायला हवं होतं, राऊतांचा टोला. देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह. श्वेता महाल यांनी बांधली फडणवीसांना राखी. तर चित्रा वाघ यांनी बांधली प्रसाद लाड यांना राखी. ठाकरे गोगावलेंच्या कुटुंबातही रक्षाबंधन साजरं.